नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी कशा पद्धतीने प्रेझेंटेशनला पोहोचते आणि जे डील सात्विक फॅशन कडून गेलेलं असतं, इकडे लावण्याची वाट लागलेली असते. तिला काहीच प्रेझेंटेशन देता येत नसतं, फक्त कन्फ्युजन झालेलं असतं. त्यामुळं ते जे इन्व्हेस्टर आहेत ते निघून चाललेले असतात. पण ऐनवेळी ईश्वरीने येऊन ते डील कशा पद्धतीने मिळवलेलं आहे, अर्णवचा विश्वास कसा जिंकलेला आहे आणि ईश्वरी कशा पद्धतीने त्या गेस्ट रूम मधून बाहेर आली, हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आता इन्व्हेस्टर आलेले आहेत. त्यांना सर्वांना घेऊन अर्णवच्या कॉन्फरन्स रूम मध्ये आकाश पोहोचलेला आहे. मग आकाश अर्णव बरोबर सगळ्यांची ओळख करून देतो. मिस्टर मेहता, मिस्टर किर्लोस्कर असे 3 जण आलेले असतात आणि त्यांची ओळख आकाश अर्णव सोबत करून देतो. मग चला आता लेट स्टार्ट विथ प्रेझेंटेशन, कारण आपण विंटर कलेक्शन आहे त्याच्यासाठी हे सगळं करत आहे असं इकडे लावण्य सांगते. आणि तिचं जे फाड इंग्लिश आहे ती बोलायला सुरुवात करते. तिला असं वाटत असतं की तिच्या इंग्लिश बोलण्यामुळं हे प्रेझेंटेशन खूपच छान होईल, परंतु तिला माहितीच नसतं की ती कशी तोंडावर आपटणार आहे. खूप कॉन्फिडन्सली ती बोलायला पुढे उभी राहिलेली असते आणि म्हणत असते की काहीही झालं तरीही ती बावळट ईश्वरी ते पोहोचणार नाही आणि तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचू नये या सगळ्या गोष्टीची सोय मी केलेली आहे. आणि त्याचबरोबर तिला अशा ठिकाणी मी कोंडून ठेवलेलं आहे की ती अजिबात इथे पोहोचणार नाही. म्हणजे आता त्या मूर्ख राकेशने हिला प्लॅन सांगितलेला होता आणि त्या पद्धतीने लावण्याने हा प्लॅन वर्क केलेला होता. तर इकडे अर्णव मात्र कासावीस झालेला असतो की ईश्वरी अजून का येत नाहीये, ईश्वरी यायला पाहिजे, ईश्वरी का पोहोचत नाहीये, ही काळजी अर्णवला वाटत असते. म्हणून अर्णव वाट बघत असतो, ईश्वरी आली पाहिजे एवढंच अर्णवच्या डोक्यात असतं. आणि ईश्वरी मात्र इकडे दरवाजा वाजवत असते, जोरात दरवाजा वाजवत असते. काही झालं तरीही आपल्याला प्रेझेंटेशनला पोहोचलं पाहिजे एवढंच ईश्वरीच्या डोक्यात असतं. कारण तिकडे अर्णव सर माझी वाट पाहत आहेत, मी जर तिथं गेले नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, हे सगळं ईश्वरीच्या डोक्यात सुरू आहे. आता मात्र ईश्वरीला प्रश्न पडलेला आहे की मी आता इथून बाहेर कशी पडू. आणि ईश्वरी जोरात दरवाजा वाजवत असते, पण विचार करत बाजूला जाते. आता नेमकं आकाश आहे तो ईश्वरीला शोधण्यासाठी बाहेर आलेला आहे, कारण लावण्याने तर सांगितलं होतं मी तिला गेस्ट रूम कडे घेऊन गेलेले होते. आकाश आता ईश्वरीला शोधण्यासाठी आलेला असतो. ईश्वरी मात्र विचार करत असते की काय करू, कशा पद्धतीने मी बाहेर पडू. हे सगळं त्या लावण्य मॅडमचं कारस्थान आहे आणि या सगळ्या गोष्टी त्या लावण्य मॅडमनी केलेल्या आहेत असं इकडे ईश्वरी बोलत असते. ईश्वरीला हे सगळं कळून चुकले, ही सगळं करणारी व्यक्ती कोण आहे, हे सगळं त्या मूर्ख लावण्याने केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ईश्वरीला कळलेल्या आहेत, परंतु या सगळ्यातून मार्ग काढायचा कसा, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते वाटतं तेवढं साधं सोपं नाही. परंतु आत्ता महत्त्वाची गोष्ट ही आहे की लवकरात लवकर पोहोचणं गरजेचं आहे. जर मी तिथपर्यंत पोहोचू शकले नाही तर काहीच उपयोग होणार नाही आणि आजचं डील जे आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतील एवढंच आता इकडे ईश्वरीच्या डोक्यात आहे. मग आकाश येतो आणि आकाश ईश्वरीला फोन लावतो. आकाशने ईश्वरीला फोन लावलाय आणि नेमकं ईश्वरीचा जो मोबाईल आहे तो अर्णवच्या केबिनमध्ये आहे आणि तसाच टेबलवरती आहे. आकाश म्हणतो, अरे हिचा मोबाईल तर इथंच आहे, मग ही गेली कुठं, नक्की काय प्रॉब्लेम झालाय, हा प्रश्न आकाशलाही पडलेला आहे. आता आकाश ईश्वरीला सगळीकडे शोधत आहे, सगळ्या ऑफिसमध्ये सगळ्या रूम आहेत तिथे शोधाशोध करत आहे. पण लावण्य एका तोंडानेही बोललेली नाहीये की एका शब्दानेही बोललेली नाही की ईश्वरी ही गेस्ट रूम कडे मी तिला सोडलेलं होतं किंवा काय. पण नवीन गेस्ट रूम ही तयार झाली ही गोष्ट मात्र कोणाच्याच लक्षात येत नाहीये. आता इकडे लावण्याने प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत आपलं हे केलेलं आहे, याच्यामध्ये आपल्या कंपनीचा प्रॉफिट जो आहे तो 25% वाढणार आहे आणि या 25% प्रॉफिटमुळं तेव्हा अर्णव म्हणतो की नाही ते नाहीये. आणि मग अर्णव खानाखुणा करत असतो, लावण्या सगळं चुकीचं बोलत असते. लावण्याचा जो कॉन्फिडन्स असतो तो पूर्ण झिरो झालेला असतो, कारण तिचा पचका आता पूर्ण होत असतो. अर्णवला वेगळंच काहीतरी सांगायचं असतं आणि लावण्य वेगळंच काहीतरी बोलत असते. इन्व्हेस्टरला आता कन्फ्यूज झालेले असतात. तेव्हा ती सांगत असते की आता आपले आउटलेट जे आहेत, आपला बिझनेस जो आहे लंडनमध्ये आता ग्रो होत आहे, हे सगळं ती बोलत आहे. परंतु या सगळ्या गोष्टींमुळं अर्णव इथे वेगळं सांगतोय, लावण्य वेगळं बोलतेय. प्रत्येक वेळेस लावण्याने काहीतरी सांगितलेलं असतं आणि अर्णवने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलेलं असतं. या गोष्टी घडत असतात आणि आता मात्र लावण्याला
कळायचं बंद होतं, कारण ती जे काय बोलत असते, जे काय सांगत असते त्याचा परिणाम तिला दिसत असतो. इकडे ईश्वरी म्हणत असते की इशू शांत हो, शांत, गणू बाप्पा मला मदत कर, मला इथून बाहेर पडलं पाहिजे. म्हणून ईश्वरी शोधाशोध करू लागते. काही मिळतंय का आपल्याला ते पाहते, कारण लवकरात लवकर अर्णव सरांकडे केविनमध्ये पोहोचणं गरजेचं आहे, एवढंच ईश्वरीच्या डोक्यात आहे. मग ईश्वरी तिथे शोध घेत असते. बरेचसे धागे वगैरे बऱ्याच गोष्टी तिथे ठेवलेल्या असतात. ईश्वरीचा शोध सुरू असतो, परंतु अजून तरी ईश्वरीच्या हाती काहीच लागलेलं नसतं. आणि मग इकडे आकाश शोधत आता ईश्वरीला त्या बाजूलाच आलेला असतो. आकाश म्हणत असतो की कुठं गेली असेल ही, जोपर्यंत ही प्रेझेंटेशनला येणार नाही तोपर्यंत प्रेझेंटेशन नाही नीट होऊ शकणार, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण करणार काय, कशा पद्धतीने ही परिस्थिती हँडल करायची, हा खूप मोठा प्रश्न असतो. आणि नेमकी पॅम जे आहे त्याच गेस्ट रूमच्या बाहेर उभी असते. आकाश तिथे येतो आणि ईश्वरी इतक्या वेळ दरवाजा वाजवत होती, पण नेमकं आता ईश्वरी तिथून बाजूला गेलेली असते. आणि ईश्वरी काही मिळतंय का, दरवाजा उघडण्यासाठी काय करता येईल का प्रयत्न, याच्यासाठी शोधाशोध करत असते. आता मात्र ईश्वरी ते शोधत आहे, तेवढ्यात तिला एक स्क्रू ड्रायव्हर मिळतो. पण नेमकं आकाश मात्र तिथून आता गेलेला आहे. त्याने पॅमला सांगितलेलं आहे की त्याचे विंटर कलेक्शनसाठी ज्या गोष्टी आहेत ना त्या घेऊन जायच्यात मीटिंगला, तिकडे चल कॉन्फरन्स रूममध्ये. ती म्हणत असते नाही मला एक काम आहे, त्यासाठीच मी मार्केटिंग डिपार्टमेंटशी बोलून घेत आहे. तेव्हा आकाश म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे, तू जा. आकाशने तिला ऑर्डर सोडले आणि तिथून जणू काही तिला हकललेलंच आहे. आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. ईश्वरीला मात्र खूप टेन्शन आलेलं आहे. आता काय करायचं हा मोठा प्रश्न ईश्वरीच्या समोर उभा राहिलेला आहे. काहीही करून मला मीटिंगला पोहोचलं पाहिजे, मी मीटिंगला पोहोचणं किती गरजेचं आहे, तरच हे डील फायनल होऊ शकतं. ईश्वरी स्वतःच्या डोक्याला हात लावते, कारण स्क्रू ड्रायव्हरने प्रयत्न करूनही ईश्वरी काही दरवाजा उघडू शकलेली नाही. ईश्वरी म्हणते की इशू शांत हो, स्वतःला ती शांत करते, स्वतःला समजवते, कारण काहीही झालं तरीही जोपर्यंत ती शांतपणे हँडल करत नाही परिस्थिती तोपर्यंत मार्ग मिळणार नाही, ही गोष्ट तिलाही चांगलीच माहिती आहे. इकडे लावण्याचा खूप पचका होत आहे. अर्णवला वेगळंच काहीतरी सांगायचं आहे आणि अर्णव प्रत्येक वेळेस तिचा प्रत्येक मुद्दा चुकीचा आहे असं सगळ्यांना सांगत आहे. आता आलेले इन्व्हेस्टर कन्फ्यूज झालेले आहेत. अर्णव तर डोक्याला हात लावायची वेळ त्याच्यावर आलेली आहे. अर्णव मनातल्या मनात म्हणतो की मी सिंदूर कुठेस तू, ये लवकर, जोपर्यंत तू येणार नाहीस तोपर्यंत इथे काहीच होऊ शकत नाहीये, जर तू आली नाहीस तर हे डील कॅन्सल होऊ शकतं. मी सिंदूर तुझी गरज आहे, तू लवकर ये, असं अर्णव बोलत आहे. परंतु इकडे आता इन्व्हेस्टर जे आहेत त्यांचं कन्फ्युजन वाढत चाललेलं आहे. त्यांना प्रश्न पडलेला आहे की आता ही परिस्थिती कशी हँडल करायची, कारण त्यांना काहीच कळत नाहीये. ते फक्त एवढंच म्हणत आहेत की अहो तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करताय आणि ASRला वेगळंच सांगायचंय, तुम्ही वेगळंच सांगताय आणि तुमच्या दोघांमध्येच आता इथे जर कोलॅबरेशन नसेल तर कसं होईल असं ते सांगत आहेत. आणि तेव्हा मात्र लावण्या म्हणत असते की लेट मी चेक, मला वेगळं ब्रीफ मिळालेलं होतं आणि मी आता प्रयत्न करते, असं लावण्या सांगते. परंतु ते जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना मात्र खूप राग आलेला आहे. ते म्हणतात की अहो पैशांचा प्रश्न आहे, आम्ही इन्व्हेस्ट कसं करू, हे जर अशा पद्धतीने तुम्ही ब्रीफ देत असाल तर, असं ते सांगत आहेत. इकडे ईश्वरी डोक्याला हात लावते, गणू बाप्पाकडे प्रार्थना करते. तेव्हा तिला एक मार्ग सापडतो, तो म्हणजे केसातली पिन. आता ईश्वरी म्हणते याचंच काहीतरी करून बघूया. म्हणून ईश्वरी धावत आता ती पिन घेऊन दरवाजाच्या बाजूला जाते. तिच्या हातात स्क्रू ड्रायव्हर असतो आणि ती पिन याचा वापर करून ती दरवाजाचा जो स्क्रू आहे तो काढण्याचा प्रयत्न करत असते. इकडे मात्र आता हे सगळे जे इन्व्हेस्टर वगैरे सगळे आहेत ना ते पाहत आहेत की आता पुढे काय होणार आहे, गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या. कारण ते म्हणत असतात की हे बघा तुमच्यामध्येच आता अंडरस्टँडिंग नाहीये, तुमचंच ठरलेलं नाहीये की नक्की काय करायचं आहे ते. ASRला वेगळं सांगायचं आणि तुम्हाला वेगळं सांगायचं आहे. तेव्हा मात्र लावण्या म्हणत असते की प्लीज तुम्ही एकदा समजून घ्या. परंतु ते का समजून घेतील, कारण एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, जर त्यांना ते प्रोजेक्ट काय आहे तेच जर कळलं नसेल तर कशा पद्धतीने ते इन्व्हेस्ट करतील. आता ईश्वरी इकडे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहे, शांतपणे परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग इकडे आकाश मात्र विचार करत असतो की काय करायचं. जोपर्यंत ईश्वरी येणार नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. फायनली ईश्वरी दरवाजा उघडते, पण नेमकं काय झालेलं असतं, दरवाजा ती खेचत असते तेव्हा तिचा ब्लाऊज मात्र तिथे फाटतो आणि समोरून पॅम जे आहे ती ब्लेझर घेऊन आलेली असते, म्हणजे विंटर कलेक्शनसाठी त्यांनी जे डिझाईन केलेलं आहे ते घेऊन आलेले असते. ईश्वरीला ते दिसतं. पॅमच्या हातातून ते ग्रीन कलरचं ब्लेझर ईश्वरी खेचून घेते. तेव्हा मात्र पॅम म्हणत असते की हे
तिला म्हणते की काहीच बोलू नको. आकाश म्हणत असतो ईश्वरी कुठं होतीस तू, काय झालं? ईश्वरी म्हणते की सर आपल्याला पहिलं प्रेझेंटेशनसाठी कॉन्फरन्स रूममध्ये गेलं पाहिजे, आपण आधी तिकडे जाऊया, नंतर या बाकीच्या गोष्टींचा विचार करूया असं आकाशला सांगते. कारण प्रेझेंटेशनला जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत आपण तिथे जाऊ शकणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. आणि इकडे आता यांनी तर सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आपण हे डील कॅन्सल करूया, कारण हे डील काही उपयोगाचंच नाही. यांच्यामध्ये जर अंडरस्टँडिंग नसेल तर आपण काहीच करू शकत नाही असं इन्व्हेस्टर म्हणत आहेत आणि ते उठून चाललेले असतात. तेवढ्यातच ईश्वरी तिथं पोहोचते. रेड कलरचं मरून कलरचं ब्लेझर घातलेलं आहे आणि ईश्वरी तिथं आलेली असते. तेव्हा मात्र आता पॅमकडे पाहून लावण्या जाम भडकलेली असते की ही इथं कशी पोचली, तू हिला इथंपर्यंत कसं येऊ दिलं असं ती सांगत असते. तेव्हा ती म्हणत असते मी काहीच करू शकत नाही. आणि आता मात्र लावण्याचं तोंड पडलेलं असतं आणि समोर येत ईश्वरीने सगळ्यांना नमस्कार केलेला आहे. मी मिसेस ईश्वरी अर्णव राजशिर्के अशी स्वतःची ओळख करून दिलेली आहे. सॉरी, खरंच मला उशीर झाला, पण आत्ता अर्णव सरांचं जे प्रेझेंटेशन आहे ते खूप व्यवस्थित होईल, तुम्ही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असं सुद्धा तिने सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणतो की हो. ईश्वरी म्हणते सॉरी, आत्तापर्यंत खूप वेळ गेलेला आहे, पण मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची असं म्हणत ईश्वरी बोलायला सुरुवात करते. ईश्वरी सांगते की 5 मिनिटं फक्त मला द्या, तुम्हाला मी सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करेन. आता ईश्वरीने सुरुवात केली, ते सगळेजण पाहत आहेत. मग अर्णवला म्हणते की अर्णव सर सांगा तुम्ही. अर्णव ज्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने ईश्वरी एक्सप्लेन करत असते. आपला जो बिझनेस आहे त्याची ग्रोथ आपण पाहतोय. आता सात्विक फॅशन हे फक्त नॉर्थ इंडियापुरता मर्यादित नाही, तर सात्विक फॅशन हे आता ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये चाललेलं आहे. त्याची ग्रोथ म्हणजे श्रीलंकेमध्ये आपण मार्केट हे केलं होतं, त्याचबरोबर लंडनमध्ये किती पर्सेंटेजमध्ये, जवळजवळ 35% 45% या सगळ्या गोष्टी तिने सांगत असते. आणि त्याचबरोबर आता हे जे विंटर कलेक्शन आपण लॉन्च करणार आहोत त्याबद्दलही तिने बऱ्याच गोष्टी, अर्णव जे बोलत आहे ते एक एक अक्षर ना अक्षर ती डिकोड करते आणि ती ते सर्वांच्या समोर सांगत आहे. तेव्हा मात्र इन्व्हेस्टर खूप खुश होतात. त्यांना ही गोष्ट इतकी आवडते ना, म्हणजे ज्या पद्धतीने तिने गोष्ट एक्सप्लेन करत आहे अर्णव सुद्धा खुश झालेला असतो. कारण अर्णवला जे काही म्हणायचं आहे तो प्रत्येक मुद्दा ईश्वरी छान असं एक्सप्लेन करत आहे आणि विथ कॉन्फिडन्स. कारण अर्णवला जी भीती होती, ईश्वरीला जे वाटत होतं की नाही माझ्याकडे तो कॉन्फिडन्स नाही आहे, तर मी हे सगळं कसं करणार, मी हे सगळं नाही करू शकत असं ईश्वरीला वाटत होतं. परंतु ज्या गोष्टी घडलेल्या असतात तेव्हा मात्र ईश्वरी ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन देत असते त्यामुळं तिथे आलेले इन्व्हेस्टर एकदम खुश झालेले असतात. सगळ्यांचा चेहरा खुललेला असतो, त्यांच्या चेहऱ्यावरती एक पॉझिटिव्ह अशी स्माईल आपल्याला दिसत असते आणि सगळेजण पाहत असतात. ईश्वरी त्या पद्धतीने एक्सप्लेन करत असते आणि त्याचबरोबर साडीवरती तिने जे मॅचिंग ब्लेझर घातलेलं आहे त्याच्यामुळं मात्र तिचा लुक खरंच ग्रेट दिसत असतो. म्हणजे कॉर्पोरेट लाईफला जो शोभेल असा तो तिचा इंडो वेस्टर्न लुक झालेला असतो. तेव्हा मात्र इकडे आता सगळे इन्व्हेस्टर बोलायला सुरुवात करतात. ते म्हणत असतात की खरंच मिस्टर ASR, या तुमचं जे कपल आहे ना ते खरंच तुम्ही ग्रेट सोलमेट आहात. ASR, तुम्हाला जे सांगायचं आहे ते मिसेस ईश्वरी यांनी अगदी व्यवस्थित असं एक्सप्लेन केलेलं आहे. तुमच्या मनात जे होतं, तुम्ही जे प्रेझेंटेशन देणार होता सेम तेच प्रेझेंटेशन, म्हणजे इथे वाटतच नाही आहे की हे प्रेझेंटेशन दुसरं कोणीतरी देतोय, तुम्ही स्वतः प्रेझेंटेशन देत आहात असंच वाटलेलं आहे. हे डील फायनल आहे असं म्हणत सर्वांनी अर्णव बरोबर हात मिळवणी केलेली आहे. सर्वांनी इकडे अर्णवच्या सोबत एक डील फायनल केलेलं आहे आणि सगळेजण आता तिथे बोलत आहेत. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी खूप खुश असते. अर्णव ईश्वरीच्या समोर उभा असतो आणि अर्णव नजरेने ईश्वरीशी बोलत असतो. ईश्वरीला म्हणत असतो की काहीही झालं तरीही आजचं प्रेझेंटेशन खरंच खूप छान झालेलं होतं असं म्हणत अर्णवने ईश्वरीचं कौतुक केलेलं असतं. लावण्य मात्र त्या पॅमकडे पाहत राहते. लावण्याला असं वाटत असतं की हे सगळं पॅममुळे झालेलं आहे, पॅमने गोंधळ घातलेला आहे म्हणून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण हा सगळा जो गोंधळ झालेला होता तो ईश्वरीने निस्तरलेला असतो अगदी व्यवस्थित पद्धतीने. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की इकडे आकाश म्हणतो की ईश्वरी तू खरंच ब्लश करते, यू आर ब्लशिंग. म्हणजे तुला दादा आय लव्ह यू म्हणाला का? कारण अर्णव जे काही बोलतोय ते फक्त ईश्वरीलाच कळत असतं.
तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, अर्णव सर असे म्हणत आहेत की मी जे हे ब्लेझर घातलंय ना साडीवरती ते छान दिसते, त्यांच्यासोबत राहून राहून माझा फॅशन सेन्स आता सुधारलेला आहे, असं अर्णव सरांचं म्हणणं आहे. म्हणजे अर्णव ईश्वरीचं कौतुक करतोय. ही सगळी गोष्ट तर लावण्याला कळत आहे. लावण्याला खूप राग येत आहे. लावण्याला खरं तर पटतच नाहीये की हे सगळं काय घडतंय. आणि मग इकडे ईश्वरी आणि अर्णव खुश असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मला एक कळत नाहीये की काय झालं, म्हणजे तू कुठं होतीस. तेव्हा ईश्वरी सांगते की मला लावण्या मॅडम, आता लावण्याची मात्र बोलती बंद झालेली असते. ईश्वरीने जर सगळं सत्य सांगितलं तर कसं होणार. तेव्हा ईश्वरी सांगायला सुरुवात करते, मला लावण्या मॅडमने गेस्ट रूम पर्यंत सोडलं, पण त्यानंतर ना माझा पदर नीट करायचा होता म्हणून मी त्या रूममध्ये गेले आणि ती रूम लॉक झाली. मग त्यानंतर स्वतःच मी तिथून एक काय म्हणतात नुसका वापरला आणि मी आले. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी बरोबर त्या पॅमला आणि त्याचबरोबर लावण्याला घेऊन खेचत आता त्या याच्यापर्यंत आलेली आहे, गेस्ट रूम पर्यंत आलेली आहे. जेव्हा तिने गेस्ट रूम मध्ये आणलेलं असतं तेव्हा मात्र ईश्वरी लावण्याला बोलत असते. तेव्हा लावण्या बोट करून ईश्वरीला बोलत असते. तेव्हा मात्र जी इंदोरची ईश्वरी आहे, जी मागच्या वेळेस एकदा आपल्याला पाहायला मिळालेलं होतं की तिने लावण्याला दम भरलेला असतो, त्या पद्धतीमध्येच आता ती बोलायला सुरुवात करते, बास आतापर्यंत खूप ऐकलेलं आहे, आता एक शब्दही बोलायचा नाही, कारण तुम्ही जे काही केलेलं आहे ते तुम्हाला माहिती आहे. मी त्यावेळेसच सांगितलं होतं तुमच्या 5 चुका माफ केल्या जातील, त्यानंतरची कोणतीच तुमची चूक माफ केली जाणार नाही. आणि आज तुम्ही पुन्हा चूक केलेली आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ही 5वी आणि शेवटची चूक आहे. आता 6वी चूक करायचं तुम्ही धाडस तर करा, मग सांगते तुम्हाला काय आहे ते, असा ईश्वरीने दम भरलेला असतो. त्यानंतर आता आकाश, अर्णव, ईश्वरी घरी आलेले असतात. ईश्वरी आणि आकाश दोघे जण बोलत असतात. अर्णव पाठीमागून येत असतो, त्याचा आवाज काही येत नसतो, पण तेवढ्यातच त्याला असं जाणवतं की मिस इंदोर, आणि तो म्हणतो माझा आवाज तर परत आलाय. तो खुश होतो, त्याचा आवाज परत आलेला आहे, या गोष्टीचा आनंद त्याला झालेला असतो. पण अर्णव पुन्हा थांबतो आणि म्हणतो की नाही, मी नाही कळू देणार तिला माझा आवाज परत आलाय. जर माझ्याकडून तिला कळलं माझा आवाज परत आलाय तर ती माझ्यासोबत बोलणार नाही ना, त्यापेक्षा ना मी तिला कळूच देत नाहीये. म्हणजे खरंच, म्हणजे असं भारी वाटेल ना, असं बोलणं चालू आहे. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आता रूममध्ये आलेला असतो. आणि जेव्हा रूममध्ये आलेला असतो तेव्हा त्याला मीटिंगसाठी एक कॉल आलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी जेव्हा बोलत असते तेव्हा मात्र आता ईश्वरी आणि अर्णव आता पाहत आहेत. ईश्वरी खूप रागात आलेली आहे आणि अर्णवला प्रश्न पडलेला आहे, कारण अर्णवने तर ईश्वरीला काही कळू द्यायचं नाही असं ठरवलेलं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. अर्णवचा आवाज परत आला ही गोष्ट ईश्वरीला समजते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.